नमस्कार, मी अक्षय लावडीकर, आपला मराठी क्लाउड किचन ट्रेनर. मेगा किचन भाग 3 मध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपण जाणार आहोत शिर्डीला. आता शिर्डी म्हटल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे साईबाबांची. या साईबाबांनी स्त्री पुरुष समानता, हिंदू मुस्लिम याचं ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. साईबाबांच्या दर्शनाला जेवढे मुस्लिम जातात तेवढे हिंदू धर्मीयही जातात. आणि अशा साईबाबांना जे वंदन करायला जातात त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तिथं होणारं अन्नछत्र मधून प्रसादाचं वाटप. श्री साईबाबा संस्थाने 2009 साली आपल्या भक्तांना मोफत अन्न मिळावं यासाठी एक मोठा प्रकल्प हाती घेतला. तो म्हणजे अन्नछत्राचा. साधारण 750 एकरमध्ये वसलेलं 11,000 स्क्वेअर मीटर असलेलं आणि एका वेळेला साधारण 3,500 लोक जेवतील एवढं मोठं अन्नछत्र तयार केलं गेलं. आणि या सर्वांना अन्न प्रदान करण्यासाठी तेवढ्याच ताकदीचं त्यांनी किचन सुद्धा उभं केलं. आणि या किचनच्या माध्यमातून साधारण रोज 40,000 ते 50,000 आणि सणासुदीच्या दिवशी 1,00,000 लोक इथे जेवण करतात. आणि ही सेवा आजही अविरतपणे चालू आहे. इथे महाराष्ट्रीयन फूड्स म्हणजेच भाजी, चपाती, लोणचं, पापड अशा पद्धतीचं स्वादिष्ट जेवण आज साईबाबा ट्रस्टकडून दिलं जातं. आता जसं हे सगळं काम करण्यासाठी इथं एकट्या दुकट्याचं काम नाही, तर इथे लोकांकडून श्रमदानाची सुद्धा मदत येते. जिथे लाखो लोक जेवण करतात, मग तिथलं किचन कसं असेल. शिर्डीच्या साई संस्थांनी हजारो लिटरची डाळ उकळेल अशा पद्धतीचं भांडी तयार केली. 500 लिटरपेक्षा जास्त भात उकळेल अशा पद्धतीचे बॉयलर तयार केले. आणि हे सगळे बॉयलर सोलर ऊर्जेवर जेवण तयार होईल अशी प्रणाली तिथे बसवली गेली. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं जेवण तयार होतं, तेही पर्यावरणपूरक. एक भाविक असा म्हणाला होता की इथे आल्यानंतर ज्यावेळेस मी अन्न ग्रहण करतो तर मला प्रत्यक्ष साईबाबांना भेटल्याचा आनंद होतो. यापेक्षा वेगळी भक्ती काय असू शकते. अशा शिर्डीच्या साई संस्थांना आपण नक्की भेट द्या. त्यांच्या अन्नछत्राला, मेगा किचनला नक्की भेट द्या. तिथलं जेवणाची क्वालिटी, त्यांची हायजीन ठेवण्याची पद्धत ह्यावर नक्की जाऊन एक स्टडी करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.